नमस्कार, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी स्वागत करते. आज या ठिकाणी आपण खारं वांग्याची रेसिपी पाहणार आहोत. याच्यासोबत जर भाकरी आणि तोंडी लावायला लोणचं किंवा शेंगदाणे असेल ना तर खूप छान अशी चव येते आणि 2 चपात्या 2 भाकरी जास्त लागतात. यासाठी मिक्सरच्या भांड्यात लसूण, कोथिंबीर, खोबरं किसून घेतलेलं टाकून आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमधून हे असं वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं वाटण फोडणीसाठी साईडला ठेवायचं आहे आणि जे वाटण शिल्लक राहिलेलं आहे ना त्या वाटणामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. हा शेंगदाण्याचा कूट मी अगोदर शेंगदाणे भाजून घेतले होते आणि नंतर मिक्सरमधून बारीक केलेले होते. साधारणतः 3 चमचे असा हा शेंगदाण्याचा कूट असेल. त्यानंतर मीठ आणि हे कच्चं मसाला आहे. याच्यामध्ये शहाजिरी, मिरी, लवंग, दालचिनी एवढं साहित्य होतं. नंतर तिखट टाकून हे मिक्सरमधून वाटण करायचं आहे. अशा पद्धतीने हे वाटण झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला मस्त अशी देशी काट्याची वांगी घ्यायची आहेत आणि या वांग्याचे आपल्याला देठ आणि त्याचे जे काटे आहेत ना ते आपण काढायचे आहेत. आता येळीने अज्जातपणे आपल्याला याचे साईडचे जे काटे आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत आणि देठ पण तोडून टाकायचं आहे आणि मधून असं आपल्याला काप करून घ्यायचं आहे आणि आतून आपल्याला पाहायचं आहे की किडलेलं वगैरे नाही ना. अशा पद्धतीने देठ काढलेलं आहे. आता मधोमध आपल्याला 4 काप लावायचे आहेत. मधून बघायचं आहे की ह्याच्यामध्ये काही खराब वगैरे किडलेलं वांग आहे का. खूप छान असं देशी गावरान वांग आहे. ह्याची भाजी जर तुम्ही बनवली ना तर तुम्ही एवढी छान ह्याची चव लागते ना. ह्याच पद्धतीने तुम्ही बनवणार. अशा प्रकारे आपल्याला वांगी आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला तेलामध्ये सुरुवातीला मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकायचे आहे. नंतर मीठ टाकायचं आहे आणि आपण जो मिक्सरमधून वाटण काढलं होतं ना ते वाटण इथं फोडणीमध्ये टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि उलताण्याने आपल्याला ही फोडणी आहे ती व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे. त्याच्यामुळे खूप खमंग असा वास सुटतो भाजीचा. त्यानंतर ही गावरान वांगी काटायची आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत मस्त अशी या तेलाच्या फोडणीमध्ये टाकायचे आहेत आणि परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. त्याच्यामुळे खूप खमंग असा या तेलाला वास येतो आणि खूप छान असा फ्लेवर या भाजीला येतो वांग्याचा. 1-2 मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला तुम्हाला जेवढा रस्सा करायचा असेल ना तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. साधारणतः 1 तांबे इथं पाणी मी वापरलेलं आहे आणि हे आता ही भाजी जी आहे ती 15 मिनटं खळखळ उकळू द्यायची आहे. त्याच्यामुळे भाजी खळखळ उकळल्यामुळे काय होतं भाजी अशी घट्ट होते आणि भाजी मिळून येते. त्यानंतर मोठं मीठ मी टाकलेलं आहे. मोठं मीठ जास्त टाकायचं नाही कारण ते खरड जास्त असते. अर्धा म्हणजे 1 पेक्षा थोडा कमी असा चमचा मी इथं मोठ्या मिठाचा वापरलेला आहे. आता ही भाजी उकळायला लागलेली आहे. तुम्ही बघू शकता की ही भाजी उकळत आलेली आहे. उकळत आली की आपल्याला जे मिक्सरमधून वाटण काढलेले आहे ना ते मिक्सरमधलं वाटण आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. हे वाटण आहे ते आपल्याला टाकून पुन्हा एकदा 10 मिनिटं भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे. पुन्हा 10 ते 15 मिनिटं भाजी आपल्याला खळखळ उकळू द्यायची आहे. 15 मिनिटानंतर आपली भाजी खूप छान असा याला
कलर पण येतो आणि तुम्ही बघू शकता की किती चमचमीत असं खारं वांगं बनवून तयार झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने वांग्याची भाजी जरूर बनवा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.